आणि यानंतर आताची एक मोठी बातमी पाहूयात। फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातली ही मोठी बातमी समोर येते, मोठी अपडेट आहे। महिला डॉक्टर आत्महत्येतील आरोपी प्रशांत बनकरला अटक करण्यात आलेली आहे। प्रशांत बनकरवरती शारीरिक आणि मानसिक छळाचे आरोप हे करण्यात आलेले होते। मित्राच्या फार्म हाऊसमध्ये तो लपून बसलेला होता आणि याच बनकरला आता अटक झालेली आहे। पहाटे 4 वाजता प्रशांत बनकरला पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत। प्रशांत बनकरला ग्रामीण पोलिसांनी सध्या अटक केल्याचं समोर येत आहे। तर ग्रामीण पोलिसांनी बनकर विरोधात ही मोठी कारवाई केलेली आहे। मित्राच्या फार्म हाऊसमध्ये आरोपी प्रशांत बनकर हा लपून बसलेला होता आणि त्याच वेळी ग्रामीण पोलिसांनी बनकरला अटक केलेली आहे। त्यामुळे महिला डॉक्टर आत्महत्येतील आरोपी प्रशांत बनकर अखेर पोलिसांच्या गजाआड गेलेला आहे। 24 तास उलटलेले होते। आरोपींचा शोध हा पोलिसांकडून सुरू होता आणि अखेर प्रशांत बनकरला अटक करण्यात आली आहे। आणि याच संदर्भातले अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी वैभव बोडके। वैभव, नक्कीच युवतीच्या हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये प्रशांत बनकर याने मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचं लिहिलं होतं। त्यानंतर पोलिसांनी आता आपली तपासाची चक्र फिरवली आणि त्यानंतर आता 24 तास उलटून गेल्यानंतर त्या महिलेचा जो एक त्यातला आरोपी आहे प्रशांत बनकर याला पोलिसांनी बेड्या ठोकल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। फलटण येथील डॉक्टर जी युवती होती तिच्या आत्महत्या प्रकरणातील हा एक आरोपी पोलिसांनी अटक केला आहे। मात्र अजून जो पोलीस अधिकारी आहेत त्याला अटक करण्यात आली नसल्यामुळं पोलिसांवरच्या ह्याच्यावर देखील संशय व्यक्त केला जातोय। एका पोलीस अधिकाऱ्याला पकडण्यात पोलीस आता अपयशी ठरतात का यावर देखील आता उलटसुलट चर्चा साताऱ्यात सुरू झाल्याचं एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतंय। आणि दुसरीकडे जर बघायला गेलं तर ही घटनेमुळे मोठ्या प्रमाणावर काल तणावाचं वातावरण या ठिकाणी झाल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळालं आणि एकंदरीत आता प्रशांत बनकरला पोलिसांनी बेड्या ठोकल्यामुळं ती जी महिला डॉक्टर या युवती आहे तिला कुठे ना कुठेतरी न्याय मिळेल अशी देखील बोललं जात आहे। अगदी वैभव, 2 आरोपी होते त्यातला दुसरा आरोपी प्रशांत बनकरला अटक करण्यात आलेली आहे। वैभव, नेमकी कुठून अटक करण्यात आली आहे त्याला? पोलिसांनी या बाबतीतली अद्याप माहिती दिली नाहीये। मात्र पोलिसांनी आता त्या प्रशांत बनकरला बेड्या ठोकल्यामुळं एकंदरीत पुढच्या जो तपासाचा भाग असल्यामुळं त्यांनी अद्याप याबद्दलची माहिती कुणाला समजू दिली नाहीये। त्यामुळं जो PSI बदने आहे त्याचा देखील सुगावा आता पोलीस काढताना आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळं तपासाची प्रक्रिया सुरू असल्यामुळं यातील पुढचं काही माहिती थोड्या वेळातच पोलीस अधीक्षक तुषार दोशी आहेत ते आपल्याला देतील। बरं, यानंतर त्याला नेमकं कुठे आणणार आहेत या संदर्भात काही अपडेट मिळत आहेत? त्यांना आता फलटणला आणलं जाईल। त्यानंतर आता जे LCBची टीम होती त्याचबरोबर आपल्याबरोबर सातारा फलटणची जी पोलीस पथकं होती हे रवाना करण्यात आले होती। त्यामुळं आता पहिल्यांदा फलटण शहरला देखील त्याला घेऊन येऊ शकतात अशी देखील शक्यता वर्तवली जाते। त्यानंतर नाहीतर LCBची टीम ते सातारला देखील त्यांना पोलीस हेडक्वार्टरच्या इथं घेऊन जाऊ शकतात असं देखील सांगण्यात येत आहे। थोड्याच वेळात काय आहे ते सर्व चित्र हे स्पष्ट होईल। अगदी नक्कीच, धन्यवाद वैभव या अपडेटसाठी। पुढचे अपडेट जाणून घेऊ आणि यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ABP।